विद्यापीठातील जाधवपूर विद्यापीठ बनतंय देशद्रोहींचा अड्डा। विद्यार्थ्यांनीच दिल्या आझाद काश्मीर आणि फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा। विद्यापीठात वारंवार देशविरोधी आणि हिंदूविरोधी घडणाऱ्या घटनांना कोण जबाबदार? जाधवपूर विद्यापीठ तेथील राज्य सरकारच्या अर्थातच तृणमूल काँग्रेसच्या अधिपत्याखाली येणारं राज्य विद्यापीठ आहे। मात्र गेली काही वर्ष इथं डाव्या विचारसरणीचा वाढता परिणाम आणि वारंवार घडणाऱ्या हिंदूविरोधी कारवायांचं प्रमाण वाढत चाललं आहे। तृणमूल सरकारचा वरदहस्त लाभलेल्या फुटीरतावादी संघटनांचे विद्यार्थी इथं आपलं बस्तान बसवण्यात यशस्वी झाले आहेत। नुकतीच घडलेली घटना सांगायची झाल्यास 10 मार्च रोजी जाधवपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भिंतींवर आझाद काश्मीर आणि फ्री पॅलेस्टाईन अशा राष्ट्रविरोधी घोषणा लिहिल्याची धक्कादायक घटना समोर आली। परंतु या विद्यापीठात राष्ट्रविरोधी घडणारी ही पहिलीच घटना नाही। यापूर्वी 29 सप्टेंबर 2024 रोजी आर्जीकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या विद्यापीठातील रॅली दरम्यान काश्मीर मांगे आझादी अशी घोषणा देण्यात आली होती। 1 मार्च 2016 रोजी झालेल्या विद्यापीठाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे काश्मीरी लोकांच्या आझादी मिळवण्याच्या अधिकाराची मागणी समोर आली होती। विशेष म्हणजे गायक, राजकारणी आणि माजी तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या कबीर सुमन यांनी या कार्यक्रमात सादरीकरण केलं होतं। आता या निमित्तानं असा प्रश्न उपस्थित होतोय की तृणमूल काँग्रेसच अशा विचारांना मुद्दामून पुढे आणू इच्छिते का? या विद्यापीठात केवळ हिंदू विरोधीच नाही तर राष्ट्रविरोधी कारवाया देखील समोर आल्या। राजकीय संघर्षामुळे जाधवपूर अनेकदा चर्चेत असतं। या विद्यापीठात डाव्या संघटनांचे वर्चस्व यापूर्वीही अनेकदा लक्षात आलं आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त जाधवपूर विद्यापीठातील काही हिंदू विद्यार्थ्यांनी एक विशेष पूजा आयोजित केली होती। तेव्हाही विद्यापीठातील नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून या पूजेच्या आयोजकांना धमक्या देण्यात आल्या होत्या। जाधवपूर विद्यापीठात कार्यरत असलेल्या कम्युनिस्ट गटाशी संबंधी असलेल्या जिया हसन यानं 2020 मध्ये सोशल मीडियाद्वारे बांगलादेशातील मुस्लिमांना हिंदू विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता। गेली काही वर्ष या विद्यापीठात वारंवार अशा देशद्रोही आणि हिंदू विरोधी घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे। तरी देखील पश्चिम बंगाल सरकारकडून याबाबत काहीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। खरं तर विद्यादान हे आद्य कर्तव्य समजलं जातं, परंतु जाधवपूर विद्यापीठ मात्र विद्यार्थ्यांऐवजी देशद्रोही आणि दहशतवादी घडवताना दिसतंय। या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आताच सबस्क्राईब करा।